श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मग्रंथामध्ये वैशाख पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते, कारण याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता आणि हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंचा 9वा अवतार याच दिवशी झाला होता, ज्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व आणखीनच वाढते. वैशाख महिन्यातील पौर्णिमा हा आत्मचिंतन आणि दानधर्मासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या पवित्र प्रसंगी जेव्हा आपण भक्तिभावाने उपवास करतो, तेव्हा आपले मन नवीन ऊर्जा आणि शांतीने भरून जाते. ही तारीख आपल्याला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर जीवन जगण्याची प्रेरणा देते. वैशाख पौर्णिमेचे काय आहे महत्त्व? तर पौराणिक कथेनुसार वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या बुद्धांना सत्य शोधण्यात ज्ञानप्राप्ती झाली. याच दिवशी धर्मराज युधिष्ठिराने देखील भगवान कृष्णांच्या सांगण्यावरून हे व्रत पाळले होते आणि त्याचे फळ राजसूय यज्ञाच्या फळासारखेच आहे. शास्त्रानुसार या दिवशी गंगेत स्नान केल्याने आणि दान केल्याने मनुष्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळण्यास मदत होते. या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा ऐकणे आणि चंद्राला अर्घ्य अर्पण करणे विशेष फलदायी मानले जाते. भगवान विष्णू आणि चंद्रदेवाच्या आशीर्वादाने घरात सुख आणि समृद्धी नांदते. हा पवित्र सण आपल्याला शिकवतो की भक्ती आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून आपण आपल्या आत्म्याला ईश्वराच्या अधिक जवळ कसे आणू शकतो. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उपवास केल्याने अनेक जन्मांपासून जमा झालेली पापे नष्ट होतात. शास्त्रानुसार या दिवशी विधी आणि दानधर्म केल्याने नकळत खोटे बोलणे, इतरांना दुखावणे किंवा अनैतिक कृत्य करणे यांसारखी पापे दूर होतात. याचे फळ पाप विमोचने खजुरासारखेच मानले जाते, ज्यामध्ये भक्ताच्या मनातील नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते. हा उपवास विशेषतः मानसिक अशांती आणि गरिबी दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. जेव्हा आपण या दिवशी निस्वार्थपणे दान करतो, तेव्हा आपला स्वभाव अधिक सौम्य होतो आणि जीवनातील कष्ट हळूहळू कमी होतात. ही आध्यात्मिक शक्ती आपल्याला भविष्यातील चुका टाळण्याचे सामर्थ्य देखील देते. वैशाख पौर्णिमेला संपूर्ण सात्विक आचरण आणि खाण्याच्या सवयी राखणे आवश्यक आहे. गोड आणि सात्विक पदार्थांचे सेवन करा आणि आपली वाणी मधुर ठेवा, जेणेकरून चंद्राच्या शुभ प्रभावाने तुमचे मन शांत आणि एकाग्र राहील. या उन्हाळ्याच्या हंगामात पाणी आणि मोसमी फळांचे दान करणे ही भगवान विष्णूंची सर्वात मोठी सेवा मानली जाते. रात्रीच्या वेळी चंद्राला दान करणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. उपवासाची ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी उपवासाच्या काळात साधे जेवण करा आणि कोणतेही तामसिक पदार्थ खाणे टाळा. जेव्हा आपण हा सण योग्य नियम आणि शिस्तीने साजरा करतो, तेव्हा आपले जीवन आनंद आणि शांतीने भरून जाते. आता पौर्णिमा म्हटलं की आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो. तर या दिवशी जर काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या, तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही, उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात. मग या पौर्णिमेच्या दिवशी काय करावे, काय करू नये? तसेच आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही, आणि या दिवशी अशा काही वस्तू आहे की ज्या आपण घरामध्ये आणल्या तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, किंवा अगदी त्यांचा विवाह जुळून येत नाही, त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते, किंवा अगदी ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, त्यांना संतान प्राप्ती होत नाही, नोकरी मिळत नाही. अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत असतात. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी, तसेच आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तर आता आपण या दिवशी आपल्या मुलांची नजरही काढायची आहे. आता आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. प्रत्येक व्यक्ती ही फक्त तोंडावरती गोड बोलत असते, पण त्यांच्या मनामध्ये किती वाईटपणा आहे किंवा कटुपणा आहे हे आपल्याला देखील कळून येत नाही.
त्यामुळे माणसं ओळखायला शिकणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता या उपायासाठी आपल्याला थोडासा आळणी भात शिजवायचा आहे. त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही. अगदी छोटीशी वाटीभर आपण भात शिजवायचा आहे किंवा अगदी छोटासा ग्लास असेल तर तेवढा ग्लास भात शिजवायचा आहे. अगोदरचा काही भात असेल तर तो चुकूनही घ्यायचा नाही किंवा या भातामधून देखील आपल्याला भात घ्यायचा नाही. फक्त उपायासाठीच आपण हा भात वापरायचा आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर आता हा भात घेतल्यानंतर आपल्याला भात थोडासा थंड होऊ द्यायचा आहे आणि हा एखाद्या पत्रावळीवरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे. त्यानंतर आता या भातावरती आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहे. तर आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे. आता लिंबू हे खराब झालेले लिंबू असेल तर असं लिंबू चुकूनही घ्यायचं नाही. व्यवस्थित आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे, ते त्या भातावरती ठेवावं. त्याचसोबत आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटल्या नसाव्या. त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा 2 लवंगा देखील घ्यायच्या आहे. त्या देखील त्यावरती ठेवायच्या आहे. त्याचसोबत आपल्याला अगरबत्तीची राख देखील ठेवायची आहे. आपल्या घरामध्ये जी काही अगरबत्ती प्रज्वलित करतो तर तिची राख आपण त्यावरती ठेवायची आहे. किंवा अगदी प्रज्वलित करत नसाल तरी पण या दिवशी तुम्ही प्रज्वलित करा आणि तिची राख आपण यावरती ठेवायची आहे. त्याच्यासोबत आपल्याला एक भाकरीचा तुकडा देखील त्यावरती ठेवायचा आहे. यामुळे काय होते तर आपल्या मुलांना जी काही नजरबाधा झालेली असते तर ती दूर होण्यास मदत होत असते. आता आपला हा उतारा तयार आहे. आता हा उतारा घेऊन आपण आपल्या मुलांजवळ जायचं आहे. मुलांना पाटावरती बसवायचं आहे. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा उतारा आपण मुलांवरून 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवायच्या अगोदर आपण देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. तसेच तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे. कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण हा उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो. तसेच आपण हा उपाय करताना आपला मुख्य दरवाजा, खिडकी उघडी ठेवायची आहे. यामुळे नकारात्मकता आहे तर ती आपल्या घराबाहेर जाईल. तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो. मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कोण करू शकतं? ताई, दादा, आजी, आजोबा कोणी पण हा उपाय करू शकता. फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता आपल्या मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे. आता आपण म्हणायचं आहे, हा उतारा हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे. माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते, असे आपण म्हणायचं आहे. त्यानंतर हा उतारा घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे. घराबाहेर जायचं आहे. दक्षिण दिशेला तुम्ही जाऊ शकता किंवा एखाद्या रिकाम्या ठिकाणी आपल्याला हा भात ठेवायचा आहे. 3 रस्ता असतो तर तिथे ठेवू शकता आणि असा रस्ता मिळाला नाही तर रिकाम्या जागी आपण हा भात ठेवायचा आहे. एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने हा भात ठेवावा. आता भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबत बोलायचं नाही. भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता. यामुळे आपल्या घराला, मुलांना जी काही नजरबाधा झालेली असते तर ती नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येत असते. आता तुम्हाला जर 2 मुले असतील तर अशा पद्धतीचे तुम्ही 2 उतारे हे तयार करायचे आहे. त्याचसोबत या दिवशी आपण आपल्या घरामधील काही वस्तू कुणाला द्यायच्या नाही. त्यामधील पहिली वस्तू आहे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा धन्यांची पूजा ही आवर्जून केली जाते. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो. त्यामुळे धने या दिवशी कुणालाही देऊ नये. दुसरी वस्तू आहे मीठ. मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता लक्ष्मीसोबत आलं होतं. त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं रूप मानतात. मीठ देखील या दिवशी आपण कुणाला देऊ नये आणि दही देखील आपण या दिवशी कुणाला द्यायचं नाही. आता या दिवशी आपण माता लक्ष्मीला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती म्हणजे तांदळाची खीर. आपण या दिवशी खीर आवर्जून बनवायची आहे. दुधाची खीर बनवायची आहे आणि ही खीर माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ही खीर तुम्ही घरातील सर्व व्यक्तीने ग्रहण करायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही येत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.